तुम्हाला सुद्धा जर नॉन-व्हेजमध्ये काहीतरी झटपट अर्ध्या तासात तयार होणारं आणि हॉटेल, रेस्टॉरंट, ढाब्यावरच्या चवीलाही मागे सारणारं बनवायचं असेल ना, तर कुकरमध्ये फक्त 25 ते 30 मिनिटात तयार होणारी ही अंडा बिर्याणी किंवा अंडा पुलाव एकदा तुम्ही नक्की बनवून पहा. एकदा बनवून खाल्लात तर नेहमी याच पद्धतीने आणि असाच बनवाल. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. सर्वात आधी एका कढईमध्ये 4 अंडी शिजायला ठेवली आहेत. अंडी शिजतायत तोपर्यंत 1 वाटी तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून पाणी घालून भिजत ठेवला आहे. त्यानंतर गॅसवर कुकर गरम करायला ठेवायचा, तेल घालायचं, तेल गरम झालं की एक चिरलेला कांदा घालायचा, कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा. तोपर्यंत अंडी सुद्धा शिजून घेतली आहे, त्याला कट मारून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये अंडी सुद्धा फ्राय करून घ्यायची. त्यानंतर त्याच कढईमध्ये खडे मसाले घालायचे, खडे मसाले परतले की चिरलेला कांदा घालायचा, कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतून होतोय तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे काढायचे, लागेल असं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची. तोपर्यंत कांदाही सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला. तयार वाटण घालायचं, तेल सुटेपर्यंत परतायचं. त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालायचा, तोही तेल सुटेपर्यंत मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर पावडर मसाले घालायचे, थोडंसं पाणी घालायचं आणि मसालेही तेल सुटेपर्यंत परतायचे. त्यानंतर 3 चमचे दही घालायचं, दही सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर भिजवून घेतलेल्या तांदळातलं पाणी काढायचं, तांदूळ घालायचे, तांदूळही मिक्स करून परतून घ्यायचे. त्यानंतर दीड वाटी पाणी घालायचं, चवीनुसार मीठ, शिजवून घेतलेली अंडी, कांदा घालायचा आणि मध्यम आचेवर फक्त 1 शिट्टी करायची. मस्त चमचमीत अंडा बिर्याणी तयार.